आलो आहे बीचवरती समुद्रावर. आपली गाडी अशी इथे पार्क केली आहे, तुम्ही बघू शकता. इथे भारी आहे खजवाल, बारीक भारी बारीक मस्त वाटते. हो पण छान होतं. आंबे पडले किती का 50चा लाव, 50चा. मग किती 20चा किती आहे? नाही मी 20चा बोलले ना बाबाशी. बरोबर आहे. हा बस झालं. खाली आता छोटे छोटे आले मस्तपैकी फुलं बघू शकता. असे पण बरे इथे पण आहे. हा एक इथे अजून आता फुल अशा प्रकारे आहेत सर्व. हे बघा किती मस्त आले है ना. अशी झाडं आहेत बरोच. पुढे पुढे गेलात ना लाईनीतच आलेत. आता हे मस्त मोठे मोठे होतील, 15 दिवसात तयार होतील एकदम. हे बघा पोपनीस बोलतो त्याला, पोपनीस तयार झालेला. चला समुद्रावर जाऊया आता. हा आंब्याचं झाड एवढंसं छोटं लावलं आहे. हे बघा 2 आंबे आलेले आहेत मस्तपैकी एकदम. तर हा एवढंसंच आहे, लहान आहे माझ्या हाईटप्रमाणे. जांभूळचं झाड आहे, तो पण एक मस्त लावलं आहे. मोठं झाल्याच्यानंतर एक बरेचपैकी चांगले जांभूळ भेटतील याला. असे सर्व रचना आहे वाडीतली. चला पेरूचं झाड पण मोठं झालं आहे. हा काय चांगलं झालं आलेत ना. हां बरं आहे. अजून झाडं लावायला पाहिजेत असते असे. आलो आहे बीचवरती समुद्रावर. आपली गाडी अशी इथे पार्क केली आहे, तुम्ही बघू शकता. इथे सागरी कासवाचे रक्षण केले जाते. अंडी असतात ते. आता गेल्या टायमाला आपण बघितलं असेल, तर आपण समुद्र बघूया. हे अशी सुरूची झाडं आहेत पूर्ण टोटली. हे बघा हे 2 किलोमीटर आपला समुद्र किनारा म्हणजे बीच पूर्ण ओपन आहे, एकदम स्वच्छ किनारा आहे. इथे पोरं क्रिकेट खेळत आहेत आणि 3 मिनटाच्या अंतरावर आपलं घर आहे. तुम्ही बघाल ना, इथून 3 मिनटाच्या अंतरावर आपलं घर आहे. गाडीनी आलो तर 10 मिनटं या 7 मिनटं लागतात आपल्याला. अशा प्रकारे समुद्र किनारा आहे. सध्या आज पहिला दिवस आहे कोकणामधला. आलो आहे तर घर काय जास्त लांब नाही आपलं. गाडीने आलो 3 मिनटं लागले. मामा पण आता संध्याकाळी येईल. तर असा 2 किलोमीटर आपला समुद्रकिनारा लाभला आहे केलशीचा आपल्या घरासमोर. आणि आपलं घर आहे इथेच. गाडी तिकडे लावली आहे. 3 मिनटावर आपलं घर आहे. अशा प्रकारे आपण इथेच 15 दिवस आहोत. घरातली कामं आहेत, शेतातली कामं आहेत, बरं आहेत. ते सर्व पटवून कामं करून त्याच्यानंतर आपण 30 तारखेला निघू. चला कसं वाटलं बघा, मस्त आहे एकदम. आता मस्तपैकी बरेचपैकी सुरूची झाडं पहिला पडली होती वादलात. या साईडला जरा चांगले आलेत, इकडची जरा बाकी आहेत. तरी इथे अजून बरेच वर्ष जातील. आणि आता अजून पर्यटक आलेले आहेत. संध्याकाळपर्यंत पर्यटकांची गर्दी वाढेल. म्हणजे 6, 6:15, 6:30 अशी झाली ना तर संध्याकाळी येतात बरेच जण. मस्त असं एकदम स्वच्छ समुद्रकिनारा आहे. तिथे वेलास गाव आहे, साक्री गाव आहे त्या साईडला. हरिहरेश्वरला जाण्यासाठी पण तिकडे आहे. अशा प्रकारे आहेत. हे बघा इथे मस्त संध्याकाळी बसण्याची सोय केलेली आहे. गावचे ओलांडलं आणि ते पाणी भरतो पावसामध्ये बरंच. हा तुम्ही बघताय ना, ते पावसामध्ये पूर्ण असं पाणी भरतो की रस्ता बंद होऊन जातो. आता तर सुका आहे म्हणून जायला रस्ता आहे. पण कसं वाटतं एकदम कोकणाच्या ते बोलतात ना एक काय त्याला बोलतात स्वर्ग म्हणून. ही अशी गली आहे बघा. मे महिन्यात एप्रिल मे महिन्यामध्ये आजमावायला भेटतं, बघायला भेटतं.
ते अशा आपल्या कोकणावाड्या आहेत बऱ्याच बाजूला. तर कसं वाटलं नक्कीच तुमची कमेंट आणि मेसेज टाकून आपण कळवावं. काय आहे कसं दिलं सजवण? हो मांजरीसाठी भारी आहे खजवाल. बारीक भारी बारीक आहे ना? बारीकच मस्त वाटते. हो पण छान होतं. आंबे पडले कितीचा? 50चा लाव 50चा. काय करे मग किती 20चा किती आहे? नाही मी 20चा बोलले ना बाबाशी. हो. बस बरोबर आहे. हा बस झालं. खाली आण. गुड मॉर्निंग. काल जरा थकलो होतो मग रात्री जेवलो आणि लगेच लवकरच झोपलो आम्ही. तर आजची सकाळ आहे आणि बरेच बाजूला आज काम आहेत. तर पावसाची जी तयारी आहे ती आज चालू आहे. हा मॅट आहे आता पूर्ण ओपन करायचं आहे. वरती येईल पूर्ण बांधून. तर त्यासाठी पहिलं सकाळी आपली कामं थोडी झालीत. तर हे आपलं थोडंसं फरसाण घेतलं आहे आणि अशी एक आपली ब्लॅक टी आणि आपलं काम चालू करूया. चला. फोन वाजला. कसे काय मंडळी? आजचा दुसरा दिवस आहे. बरंच आज बाजूची सर्व भिंती पावसाची जे काय आहे ती तर कामं होती ती केली. परत आता बाजारात गेलो होतो परत आज. तर आज आणलेत माकुळ. एवढे मोठे मोठे माकुळ आहेत मस्त. हे मावरा खायचा गावी फक्त. चिकन आपण मुंबईला खातीच असतं. हे आलो आहे म्हणजे घेऊन आलो मी. ते आज बनवलं संध्याकाळसाठी. बघा मोठे आहेत माकड. तर असं आपलं दिवस चाललेले आहेत. म्हणजे घरातली कामं पटल्याच्या नंतर आपली बाहेर आपण दुसरं काहीचा व्हिडिओ काढू शकतो. समुद्रावर पण काय जायचं नाही लवकर आता आंघोळीला. आज संध्याकाळी परत या असं पाठच्या भिंतीचं काम आहे. मग ते झाल्याच्या नंतर आपलं असं मुंबईपासून ते कोकण प्रवास झाला आणि आज चाललो आहे आता इथून आपल्या घराच्या इथून मामाच्या घरी. मामाचं घर समुद्राच्या किनाऱ्याजवळच आहे. तर तिथे थोडं काम आहे. आज घरातलं काम करायचं होतं तर तिकडे बोलवलं आहे. तर मग आपलं उद्या परवा चालू करू. सायकल घेतले आणि आपण निघतो तर मामाकडे. मग चला तुम्हाला दाखवतो तिथे कसं आहे. ही दुसरी व्हिडिओ आहे आपली आणि आजचा तिसरा दिवस आहे. अशा प्रकारे आपला प्रवास चालू आहे. चला. हे आत्ता एकदम या गलीतून जाते ना आम्ही. ती सुकी असते. पावसामध्ये पाणी वाहत असतं इथे. मग इथून कोण जात नाही. हा रोड जातो समुद्राच्या किनाऱ्यावर. परे बोलतात परी याला. तर पर्यातून जाणं म्हणजे पावसामध्ये खूप हे असतं. असं पूर्ण निवळ आहे. सर्व नारळाची झाडं आहेत. दादा सकाळी आलो काल नाही एकदम मस्त. ही अशी गावातली वाट आणि आपली सायकल घेऊन आपण चाललो. सुपारीची झाडं बिडं मस्त आहेत. चला निघू. चला सायकल आता तिथेच ठेवली आहे मी. हे असं महापुरुषाचं मंदिर आहे बापोलीला. तर तो रस्ता जातो समुद्रावरती आणि हा इथे जातो मामाकडे. तर खूप बदल झाला आहे. विहीर पण बांधली आता इथे. खूप छान प्रकारे असं झालं आहे बघा. कोकणात आल्यावरती वेगळंच फील असतं. सकाळी 7 वाजता 7:30लाच झोप उडून जाते आणि मुंबईला असलं तर मग 10 वाजले तरी झोप पूर्ण होत नाही. तर मामाचे इथे काम चालू आहे. तुम्हाला मी दाखवलं असेल ते केल्याची वाडी सर्व ती मामाचीच आहेत. तिथे ते भरणी चाललेली आहे मातीची. तर ते पण 15-30 तारखेपर्यंतच आहेत. मग अशा प्रकारे आम्ही बाकीची काही शेताची कामं आहेत. बरेच काही कामं आहेत ते करून घ्यायचं. नंतर मग मुंबईला निघायचं आहे.
आता सकाळी नाश्ता बिष्टा करून आलो आणि आता कामं करायचे आहेत म्हणून कपडे पण घेऊन आलो. कपडे याच्यात एक जोडी आणले की इथून संध्याकाळी एका समुद्रावर जाणार असतील तर आंघोळ करून मग इथूनच निघेल, म्हणजे परत नको तिथे. कारण का गावी मे महिन्यामध्ये पाण्याचं खूप कमतरता असते, त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम आहे. सर्व घेऊनच चालायला लागतं. चला भेटू. हे बघा हे इथून रोड आहे, तिथे माती भरणी चालू आहे. काय मजेत ना? हो फायनली पोचलो. कामं चालू आहेत आपली. सर्व केळीची झाडं आता कापलेली आहेत, भरणी करायचं आहे म्हणून अशा प्रकारे काम चाललं आहे. ताई कुठे आहे ताई? तर वादळात गेली करूया कामात. एवढा नुकसान झाला, जवळजवळ लाख रुपयाचा नुकसान झाला आहे. हां ना. हे बघा झाडाची वाट लावली, सर्व हे काढलेत खालून. ही छोटीशी केली आहेत, ही का आता वाया जाणार, त्याचा उपयोग नाही. अशी झाडं आहेत लावली सर्व, आणि एवढी झाडं होती सर्व काढून घेतली. ह्याला आता भरणी करायचं आहे, गाडी येईल तिथून. चल बघू आता. बघा मस्तपैकी एकदम फणस आलेत. तर संध्याकाळीमध्ये ना एक आहे कापा फणस आहे आणि बरका पण आहे तिथे 2-3. तर अशा प्रकारे आपलं संध्याकाळचं एक होईल. कोकणामध्ये आलो ना तर ही ती तुम्ही बघता ना वाडी, पूर्ण अशीच वाडी आपल्याला डेव्हलप करायची आहे माझ्या जागेवरती. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त आलेत फणस कोकणामध्ये. किती झाडाला आलेत. चला बघू. मग थोडं काम होतं तिकडं झालं आणि इथे आलो. अशा वाड्यात आपल्या जागेवर पण होईल. इथे घर बांधायचं एक मस्तपैकी आणि आपलं काम चालू करू. हे बघा हे कसे एकदम एन्जॉय करतात. फणस बघतोय आम्ही कुठलं पिकलं आहे, काय आहे, भरका आणि कापा, याच्यामध्ये 2 पद्धत असतात. तर बघू. दुपारी झाली हे काम. चला आम्ही चाललो आता परत शेतावरती. दुपारी जेवण बिवण मस्त करून झोपलो होतो. आता बघा चाललं. तर अशा प्रकारे आपलं आता दुपारी 4 वाजलेत. 4च्या नंतर हे कामं चालू आहेत. 2 तास आहेत काम. मला 2 तासानंतर समुद्रावरती जायचं बोलत आहेत आंघोळ बिंघोळ करून. तर पाठीमागे घर आहे, म्हणजे किती 20 सेकंड लागतात इथे यायला. ते बघा तिथे ते बाजूला तिथे घर आहे. हे 2-4 घर सोडून आहेत आणि त्याच्यानंतर हे आपली वाडी पूर्ण तिथे 9 गुंठाची आहे. 3 रूम म्हणून आहेत असे पूर्ण. आता सर्व मातीचे गाड्या उद्या येणार आहेत, डंपर असे भरून. तर काम आहे. आता हे जर काम चालू करायचं आहे, कोयती बिती घेऊया, फटाफट कामं चालू करू. समुद्रावर जायचं आहे मग 5 वाजता. 5 नाही 2 तास करू. 6 वाजता समुद्रावर निघू मांगोळीला. चल हे बघा बघताय ना कामं चालू आहेत शेताची. चला हे ठेवतो पिशवी इथे आणि जाऊ कामं करू. कसं काय मंडळी, हे बघा दुपारी आलो. सर्व आता जेवढं काय होतं ते फटाफटी जागा मोकळी करून पेटवलं. तेवढी बरेच नारळाची आपली ह्याची केळीची झाडं होती ती कापली, कारण की इथे भरणी करायचं आहे. आणि पावसामध्ये जर पाणी भरेल तेव्हा भात लावायचं. एक असं हे होणार. इथे आता थोडी भरणी केली, अशीच माती इथे येणार आहे. हा असं एक आहे इथे, एक हा इकडचं 2 आणि तिकडे 3 अशा प्रकारे आहेत. हे दाखवतो तुम्हाला आता कसे आहेत पुढे. अशा प्रकारे सर्व साफ केलं आहे. आता ह्याच्यावरती माती येईल म्हणजे खतचं पण काम होऊन जाईल. पावसामध्ये हे सर्व पाणी होऊन जाईल त्याच्यात. आणि आंब्याची झाडं आहेत इथे सर्व
सुपारीची झाडं लावलेत. हे कापले त्याचं कारण म्हणजे एका साईडला झाड जायचं म्हणून सर्व झाडं कापून घेतात. चला बघू अजून काय काम आहे जरा. हे बघा मस्तपैकी गावचे एकदम सुकून आहे. संध्याकाळ झाले 6 वाजलेत. मामावरती झाडावर चढलेले आहेत आणि अशा प्रकारे इथे आवलेले आहेत झाडावरती. बरेच झाड आहेत. हे बघा आता बघा ते हळवल्यावर धडधड धडधड पडतील एकदम. अरे मामा हां हे पडतात हे बघा. मस्त. इकडे इकडे बघा जरा इकडे बघा. आठवण आठवण गावची. हां मामा चढले. गावची अशी परंपरा आहे बघा. एक कोकणामध्ये आल्यावरतीच बघायला भेटतं. भरपूर मस्त वातावरण झालेलं आहे. पावसामध्ये ते चढतीचे मासे असतात. पहिल्या मस्त मोठे मोठे असतात. बघण्यासारखे असतात. पहिला पाऊस पडल्यावर पाणी भरल्यावर इथे चढणीचे मासे असतात. या टायमाला पण मजा येणार आहे. पण या वेळ भेटला पाहिजे पावसामध्ये यायला. चला फायनली घरी आलो मामाच्या इथून. आंघोळ विंघोळ केली. मस्त फ्रेश वाटलं जरा. एकदम बरं वाटलं. आणि आल्या आल्या बघतोय तर घरी मस्त आपली शेण आईने सारून ठेवलेलं आहे. आत्ता थोडं वळलं आहे बघा. सामान सर्व बाहेर ठेवलं आहे. तर देवघरातलं किचन आणि किचनमधलं पण सारवण काढलं आहे. असं देवघराचं आहे. तर अजून सारवण इकडे बघा तुम्ही बघू शकता. दुपारी काढलं वळलं आहे. आणि हॉलचं पण बघा. इथे हॉल एकदम मस्त हे केलं आहे. सामान पूर्ण बाहेर ठेवलं आहे. अशा प्रकारे आता सामान सर्व आतमध्ये घेतो. संध्याकाळचे 7:30 झालेत. गरम खूप होते. चला मग आता बघूया संध्याकाळचं. आज उपवासाचा दिवस आहे तर काही जास्त नाही. व्हेजच आहे जेवण. आणि गावच्या ठिकाणी आल्यावर लवकर जेवण झाल्यावर लगेच झोपतात. म्हणजे कुठे जाणं नाही काय नाही. तर अशा प्रकारे आपलं गावचं हे असं वातावरण आहे. आता भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या काढूया सकाळी बघू. शुभ सकाळ. आज तिसरा चौथा दिवस आहे. का त्या दिवशी कामं होती बरेच काढता आली नाही म्हणून रात्रभर कामं. आणि आजचा वार आहे आपला बुधवार. तर आपली शेवटला जी काढली होती ती रविवारी काढली होती संध्याकाळी. तर आता आज आहे बुधवार. तर आपण जातो एक मच्छी मार्केटला. मच्छी बघू काहीतरी. आणि जायचं आहे आज मामाकडे परत आत्याकडे. बरेच 3-4 बाजूला भेट द्यायचे. मग ते भेट देऊन आल्याच्यानंतर बरेच आल्यापासून गेलो नाही कुठे. मग जरा गाडी आज काढूया आणि जाऊन येऊया. पहिलं जाऊया बाजारात मच्छी मार्केटला. बघू चला तिथे काय आहे. याच्यात लाव थोडं. अजून काय बांगडे आणि काय आहे. हलवा कसा आहे. 500ला 2. हे घे. जरा इथे राहू दे. पिशवी राहू दे. बघू अजून काय महाग आहे. कालवा नको. तिकडे बघायची जरा. बघूया जरा बघूया कशी दिलेत. सावकाश.
मोठी दे ना जरा. काढून नाही देत तशी, काढून नाही देत. आले बाजारामध्ये. मावरा केवढा महाग आहे. हे कसे आहे? 100 रुपयाला. याला काय बोलतात? कालवं. हां, तांबूची नको. थांब जरा, थांब. आलो जरा, एक फेरी मारू आलो. थांब. कोलबी काल बनवली. ही कुठली मच्छी आहे? मुशी आई नाही खात. मुशी मी खाल्लो. हे कुठले खेकडे आहेत? खडपातले ना? खडपाची खेकडे घेतले तिकडे. आता बघ, खेकडे घ्यायचे तुम्ही, महाग घेतले. तुझी वलकीचे आहेत खेकडेवाले, सांग तिला. बाजारात भरला आहे, पण मच्छी मार्केट फुल आहे. आज बुधवार आहे. हे जा, तेच दे आता, मला घेऊन जातो मी. खेकडे महाग आहेत. चला आता जाऊ. माकली घेतली आहे, बस झाली ना अशी. हे मस्तपैकी घेतले 2 पालू ना. काय पालू? खाऊस माझा. हाऊस काय? खाऊस काय आहे? खाऊया आपण, जाऊया हाऊस. खाऊन बघूया एकदा. हे आजी मच्छी कुठे घेऊन जाते? पिशवीत टाकून देतो फट. बाजार भरलाय पूर्ण. अर्धा तास गेला मच्छी बाजारात. चला बाजारातून आलो, मस्तपैकी मच्छी घेतली. ही जागा आहे पाठची जी निघाली आहे. तर आता ही व्हिडिओ मी आता इथेच थोडक्यात हे करणार आहे. आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. ही जागा आहे निघालेली. तर ह्याला छत बांधायचं होतं, पण घर बांधायचं म्हणून काय एवढं काम करता येणार नाही. तर आता हे शेवटची आपली व्हिडिओ आहे. आपण पुढच्या व्हिडिओत बघूया दुसरे कामात. चला भेटू.